1857चा भडका, एक रहस्य. एका अशा थरारक ऐतिहासिक प्रवासाची आपण आज सुरुवात करतोय, जो एखाद्या सस्पेन्स थ्रिलरपेक्षा नक्कीच कमी नाही. विचार करा, काय एक साधं काडतूस संपूर्ण इतिहासाची दिशा बदलू शकतं? 1857ची ती काळरात्र संपूर्ण भारत पेटून उठला होता आणि इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटिश खऱ्या अर्थाने हादरले होते, त्यांना घाम फुटला होता. मेरठमध्ये पडलेली ती पहिली ठिणगी. पण आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे फक्त एक शिपायांचं बंड होतं की भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची ती एक मोठी पहाट होती. चला, यामागचं मूळ सत्य आणि रहस्य शोधून काढूया. आता कोणतीही आग अशी एकाएकी लागत नाही, बरोबर? आपण थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया आणि या असंतोषाची ठिणगी नक्की कुठे आणि कशी पडली ते पाहूया. 1757च्या प्लासीच्या लढाईपासून ते 1856 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने भारताचं जे अतोनात आर्थिक शोषण केलं, तो या सगळ्याचा खरा पाया होता. ब्रिटिशांचा प्रचंड शेतसारा आणि आपल्या इथल्या हस्तकला उद्योगांचा अक्षरशः केलेला नाश, यामुळे देशातले लाखो कुशल कारागीर देशोधडीला लागले होते. लोकांच्या मनात प्रचंड राग खदखदत होता. आणि नुसता आर्थिक शोषण नव्हतं बरं का, राजकीय अतिक्रमणही अतिशय जोरात सुरू होतं. लॉर्ड डलहौसीचा व्यपगत सिद्धांत म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आठवतोय? दत्तक वारसा नामंजूर करण्याच्या धोरणाने सातारा, झाशी आणि नागपूर यांसारखी मोठी संस्थाने हडप करण्यात आली. साहजिकच तिथल्या राज्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आणि असंतोष निर्माण झाला होता. आता सैन्यातील परिस्थितीकडे पाहूया. तिथला लष्करी भेदभाव तर शिगेला पोचला होता. आपल्या भारतीय शिपायांना तुटपुंजा पगार, निकृष्ट दर्जाचं अन्न आणि वरून प्रचंड शिवीगाळ सहन करावी लागत होती. कितीही चांगलं काम केलं तरी सुभेदाराच्या वर कोणतीही बढती नाही. दाढी वाढवण्यावर आणि टिळा लावण्यावरही बंधने होती. त्यातच 1856च्या एका कायद्यानं भारतीय सैनिकांना समुद्रापार जाण्याची सक्ती केली, जे त्या काळातल्या धार्मिक भावनांच्या पूर्णपणे विरुद्ध होतं. आणि मग घडली ती तात्कालिक घटना, ज्याने आगीत तेल ओतण्याचं काम केलं. नवीन एनफिल्ड रायफल. या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावली असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 29 मार्च 1857ला मंगल पांडे यांनी बॅरेकपूरमध्ये थेट गोळी झाडली आणि 10 मेला मीरठमध्ये सैनिकांनी उघड बंड पुकारून थेट दिल्लीकडे कूच केली. आणि मग हा वणवा असा काही पसरला की त्याने पाहता पाहता संपूर्ण उत्तर भारताला आपल्या कवेत घेतलं. हा संग्राम किती वेगाने पसरला ते पहा. दिल्लीत बहादूर शाह जफर आणि बख्त खान, लखनौमध्ये बेगम हजरत महल, कानपूरला नानासाहेब, तात्या टोपे आणि अझीमुल्ला खान, तर झाशीत आपली झाशीची राणी लक्ष्मीबाई. नुसतं उत्तर भारतच नाही तर बिहारमध्ये कुंवर सिंग, रोहिलखंडमध्ये मौलवी अहमदुल्ला शाह आणि अगदी महाराष्ट्रात रंगोबापूजी गुप्ते, अण्णाजी फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी या लढ्याचं खंबीर नेतृत्व केलं. बहादूर शाह जफर यांचं फरमान असो, बेगम हजरत महल यांची हाक असो वा राणी लक्ष्मीबाईंची रणगर्जना, या सर्वांनी मिळून या लढ्याला एका अत्यंत संघटित आणि तीव्र प्रतिकाराचं रूप दिलं. हा काही साधासुधा संघर्ष नव्हता, तर वसाहतवादाविरुद्ध पुकारलेलं ते एक महायुद्ध होतं. पण मित्रांनो, इतकं सगळं होऊनही एवढा मोठा आणि भव्य उठाव शेवटी कोसळला का? चला, त्यामागील कारणे समजून घेऊया. एवढा मोठा आणि व्यापक संघर्ष असूनही हे बंड अयशस्वी ठरलं. त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे एकतेचा अभाव. ग्वालियरचा शिंदे, हैदराबादचा निजाम आणि अनेक स्थानिक राजांनी यावेळी ब्रिटिशांनाच साथ दिली. शिवाय हा उठाव प्रामुख्याने उत्तर भारतापुरताच मर्यादित राहिला. नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिशांना बाहेर काढल्यानंतर पुढे नक्की काय करायचं याचं कोणतंही स्पष्ट नियोजन त्यांच्याकडे नव्हतं. आणि आधुनिक ब्रिटिश शस्त्रास्त्रांसमोर आपली ताकद थोडी कमी पडली. परिणामी 1858च्या अखेरीस ब्रिटिशांनी हा उठाव अत्यंत क्रूरपणे मोडून काढला. सप्टेंबर 1857मध्ये दिल्ली आणि मार्च 1858मध्ये लखनौ पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. राणी लक्ष्मीबाई लढताना वीरगतीला प्राप्त झाल्या आणि एप्रिल 1859मध्ये तात्या टोपेंना फाशी देण्यात आल्यानंतर या महान लढ्याचा एक शोकांतिक अंत झाला. आता वळूया ह्या संपूर्ण विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर. इतिहासातील एक मोठी आणि रंजक चर्चा. हे खरोखरच भारताचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध होतं का? 1908मध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी यावर एक अतिशय ठाम आणि धाडसी उत्तर दिलं.
1857चे पहिले स्वातंत्र्य समर. त्यांच्या सखोल विश्लेषणानुसार हा केवळ लष्करी रागाचा उद्रेक नव्हता, तर ब्रिटिशांना भारतातून कायमचा हाकलून देण्यासाठी उभारलेला तो एक संघटित आणि राष्ट्रीय लढा होता. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही याबद्दल नोंदवलं आहे की हा केवळ एक लष्करी उठाव नक्कीच नव्हता. लष्करी बंडापेक्षा ही घटना खूप वेगळी आणि मोठी होती, जिला एका स्वातंत्र्ययुद्धाचं मूल्य होतं. पण काही इतिहासकार याला विरोध करतात. त्यांच्या मते यात संपूर्ण भारताचा सहभाग नव्हता, राष्ट्रीय एकतेचा अभाव होता आणि अनेक जण केवळ स्वतःचे प्रदेश वाचवण्यासाठी लढत होते. त्यामुळे ब्रिटिश याला फक्त शिपायांचं बंड मानतात. तर दुसरीकडे आधुनिक इतिहासकार दोन्ही बाजू तपासून याला महान उठाव किंवा द ग्रेट रिव्होल्ट असं म्हणतात, कारण यात समाजातील विविध घटकांचा मोठा सहभाग होता. आता हे सगळं पाहिल्यानंतर एक प्रश्न उरतो, या उठावानं नक्की काय बदललं? 1857ने भारताला कायमचं कसं बदलून टाकलं? ह्या एका घटनेने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला मुळापासून हादरून सोडलं. ब्रिटिशांना त्यांच्या राज्यकारभारात मोठे बदल करावेच लागले. 100 वर्षांची ईस्ट इंडिया कंपनीची राजवट कायमची संपुष्टात आली. 1858च्या कायद्यानुसार भारताचं नियंत्रण थेट ब्रिटिश मुकुटाकडे म्हणजेच ब्रिटिश राणीकडे गेलं. राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा आला आणि लष्करी व्यवस्थेतही खूप मोठी पुनर्रचना करण्यात आली. 1857चा तो उठाव लष्करीदृष्ट्या जरी अपयशी ठरला असला, तरी त्याने एक फार मोठी गोष्ट सिद्ध केली होती, आणि ती म्हणजे ब्रिटिश अजिंक्य नाहीत. आपण त्यांना उघड आव्हान देऊ शकतो. ह्याच एका जाणिवेने भारताच्या भविष्यातील स्वातंत्र्य लढ्याचा भक्कम पाया रचला. आता वेळ आली आहे एका छोट्याशा आणि रंजक इंटरॅक्टिव्ह क्विझची. 1857च्या उठावावर अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली गेली आहेत, जी तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठीही खूप महत्त्वाची आहेत. चला, तुमची स्मरणशक्ती तपासूया. ही यादी नीट ऐका आणि लक्षात ठेवा. द कॉजेस ऑफ द इंडियन म्युटिनी, सर सय्यद अहमद खान. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, वी दास सावरकर. द सिपॉय म्युटिनी अँड द रिव्होल्ट ऑफ 1857, आर.सी. मजुमदार. 1857 हे पुस्तक लिहिलंय S.N. सेन यांनी, आणि 1857 द ग्रेट रिबेलियन, अशोक मेहता. हा केवळ एक उठाव नव्हता, तो भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला बुलंद आवाज होता. मित्रांनो, यापैकी किती पुस्तकांचे नावे आणि त्यांचे लेखक तुम्हाला लक्षात राहिले, खाली कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा. हे ऐतिहासिक विश्लेषण आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.